नगरकडले माणसं पुणेकडे बघतात, तुम्ही उलटे कसं काय आले इकडे? टायगर जिंदा आहे तुमच्यातला, अजून टायगर जिंदा आहे. आमचं टायगर तुमचं टायगर अकॅडमीचे सर्व हर्षद सर माझ्यासोबत आहेत. सर आता किती पट आहे, म्हणजे किती? आता एक 280 मुलं जातात आपल्यापाशी. जे मकर संक्रांतीला काही नाही, भरपूर गावाकडे येत होता, पण आता सध्याला 190 मुलं आता आहे, बरोबर ना. एक 90 मुलं आता मकर संक्रांत असेल किंवा जे FY SY चे TY चे पेपर चालू आहेत. यात मला आता असं दिसलं मुलं मुली दोन्ही पण आहेत. हो आहेत ना. तर हे जे आता मुलं थांबलेले आहेत, म्हणजे हे सगळे रेस्ट झालेली, आणि यांचा स्टडी टाइम काय आहे? आता जो टाइम आहे आता जेवण झालं आता ग्राउंड संपलं लागतं आमचं, बरोबर ना. काही मुलं जे सकाळी मॉर्निंगला फिजिकल असतात ते मुलं सकाळी ग्राउंड साठी असतात. आता या मुली चालल्यात त्या ह्या मुली आता ज्या आहेत ह्या पोलीस भरतीच्या मुली आहेत, त्यांचं सकाळी फुल ग्राउंड झालंय. बरं, त्यांचं ग्राउंड चांगलं असल्यामुळं आपण यांना आपला जाऊन बसा सर असं आपण गेलं. त्यात मॅरिड वाटतायत? हो, दोघी पण मॅरिड आहेत त्यात. थोडं पुढे येता का? दोघी पण मॅरिड आहेत आणि दोघी बी पुण्याच्या आहेत त्या. परत बरं, तुमचं नाव काय? संगीता आनंद महिने. बरं, किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. मग मुलं वगैरे? 2 मुलं आहेत. आणि मुलं असून मग तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला इथं पाठवलं? हो, कारण माझं स्वप्न होतं, कारण लग्नाच्या आधीच मला ठरवलं होतं की पोलीस भरती, पण काही कारणास्तव नाही झालं. त्याच्यानंतर माझ्यासोबत 1-2 मुली होत्या, त्या झाल्या. मग त्याच्यानंतर त्यांना पाहून असं वाटलं की आपण पण त्या क्षेत्रात उतरावं. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आले. तुमचं नाव? नाही, कुठे सरिता. बरं, तुम्ही कुठले? पुणे जिल्हा, तालुका? इंदापूर. बरं, तुमचे मिस्टर? शेती करतात. मग तुम्हाला मुलं? एक मुलगा आहे 2.5 वर्ष. तरी तुम्ही स्वप्न घेऊन इथपर्यंत आले? त्याचं स्वप्न आहे की मी कधी पोलीस होते, कधी फोन केला त्याला तरी त्याचं एकच म्हणणं आहे, मम्मा तू कधी पोलीस. तुम्हाला वर्दीवरती स्वतःला पाहायचंय, घरच्यांसाठी असं एक घरच्यांसाठी मला आम्ही पण आयुष्यात काहीतरी करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट, मी जेव्हा तिचा एक फोन चालू होता आणि मी त्या फोन पाशी तिने मला पाहिलं नव्हतं. मी जेव्हा गेलो पाठीमागं, तिचा मुलगा बोलत होता. मुलगा तिला काय सांगतो माहिती का? मुलगा म्हटला की मम्मा तू एक काम कर, मला फोनवर कमी बोल, पण तू अभ्यास कर जाऊ. अरे बापरे. मग मुलं सुद्धा तुमच्याकडून हो पाहत. तुमचा मोठा मुलगा कितीला, म्हणजे मुलं? 3रीला आहे माझा मोठा. म्हणजे जवळजवळ 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा. बापरे. बघा त्यांच्या म्हणजे तुम्ही संतूर मामा आहेत एक प्रकारे. तुम्ही तुमच्या स्वतः कॉन्फिडन्स ठेवून इथपर्यंत आले. कसं वाटतं तुम्हाला इथं? इथं खूप छान घेतात. इथं आल्यानंतर म्हणजे मला नव्हतं वाटत की आपण आता एज आपलं आहे तर म्हणजे 12वी झालेल्या नवीनच मुली आहेत त्यांच्यामध्ये कसं हे करायचं, पण सरांनी खूप सपोर्ट केला. तुम्ही लेडी अक्षय कुमार आहेत म्हणायचं, एकदम फिटनेस. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती का? मनामधला आत्मविश्वास असेल ना, तर ह्या विश्वामधली कोणतीच गोष्ट अशी नाही अशक्य. कारण की एक माहिती का, मी ज्या दिवशी तिला आल्या त्या दिवशी एकदम बोलतो वाक्य, कारण ही आता आलेली एक लई दिवस झाली ना, ते 5-6 दिवस झाले आता आलेली. एक गोष्ट नक्की आहे की मी तिला एक सांगितलं, मी वाटतं आज हिला सकाळी बोललोय फक्त 1 महिना थांब, 1 महिन्यामध्ये तुझं 800 मीटर गोळा आउट ऑफ असेल, हे तिला लिहून द्यायची जबाबदारी माझी आहे. मग वशीला लावायला आम्ही येणार तुमच्याकडे. तुम्ही भरती झाले, आमचे चेहरे लक्षात ठेवा कमीत कमी. विषय सांगतो, इथं मी जसं अकॅडमीत आल्यानंतर आता हे बोर्ड लागलेले आहेत सगळे, एंट्री पॉईंटला पण बोर्ड आहेत. हे सगळे किती झाले तुमच्यापासून भरती म्हणले? 2018 पासून आतापर्यंत 450 मुलं भरती झाले आणि मी 2014 पासून या क्षेत्रामध्ये आहे. माझी दुसरीकडे शाखा होते, तिथून सर आता पण विचार केला तर आमचं जवळपास 1163 मुलं आतापर्यंत देश सेवेमध्ये आहे. जवळजवळ 1200. तुम्हाला रेफरन्स कोणी दिला? रेफरन्स मी यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स वगैरे. मग इथं आल्यानंतर स्वतः अनुभव आला तुम्हाला की सर डिसिप्लिनमध्ये एकदम स्ट्रिक्टमध्ये सगळं शिकवतात, सगळं पर्सनली तुमची विचारपूस करून तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन सगळं फॉलोअप घेत आहेत. बरं, इथं जो स्टडी तुम्हाला कसा वाटला? मस्त, एकदम छान. इथे येऊन वाटलं की बाबा नाही, माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मी सराव मला कॉन्फिडन्स आला. ते 10वीला म्हणतात ना, सराव जसा असतो तसा सराव परीक्षा पण सर घेतात. भरपूर इथं स्टाफ आहे. सरांना विचारलं मी, जे बहुतेक 5 स्टाफ आहेत ना इथं, प्रत्येक 9 लोकांचा केंद्र शासन महाराष्ट्र. आणि विशेष सरांची फॅमिली स्वयंपाक करून तुम्हाला खायला घालते, म्हणजे घरातला आपण म्हणतो ना, असं काही वाटत नाही की आपण बाहेर राहतोय. बाहेरचं जेवण नाही, स्वतः घरातलं असल्यासारखं करतात. आणि सर पण एवढी काळजी घेतात, समजा आपण आजारी पडलं तर स्वतः दवाखान्यात घेऊन जातात. त्यामुळे असं वाटत नाही की आपण बाहेर राहतोय किंवा आपल्याला करमत नाही. एखादी मुलगी नाही जेवली तरी सर तिला उठून जेवायला घालतात. आणि मी आवर्जून इतक्यात लांब आलो ना, मी स्वतःचे त्यांचे रील पाहिलेले आहेत की ज्यावेळेस एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा भरती होतो, त्या आई वडिलांसोबत सर त्यांचे पण पाया पडताना त्यांना ते टोपी, कसलीच टोपी असते सर? ते फेटा नाही, ते तिथं तुमचं काय असतं, ते दीक्षित का काय?
हा ते मी आवडलं एकदम ते जसं जिथं आपली ट्रेनिंग पूर्ण होती, हा ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला एक टोप भेटतो जो हा जसं तो एक त्यांची एक जीवनातला तो अस्मरणीय क्षण असतो. मोमेंट असते. हा मी ज्या मिशन मध्ये पाहिलेत, हा म्हणजे जीवनात मी ते कधी विसरू शकत नाही. कारण ते पाहण्यासाठी मला आज मग मला पण त्या अंगावर काटा आला ते ऐकून. ती बघायलाच सगळे तिथं एक फॅमिलीच आली ना, तुमचे मुलं येणार ते सगळं. आणि सर इथं आता मला एक विचारायचं आहे, ही भरतीसाठी मग हिचं MPSC वेळेला काय सुविधा त्यांची आहे का? आपल्याकडे काय आहे, जे क्लास 3 क्लास 4 आणि सर्व शिवायचे आपल्याकडे क्लास चालतात. बरं त्याच्यावरती क्लास 2 क्लास 1 चे आपल्याकडे लायब्ररी अभ्यासिका आहे. ते मुलं सेल्फ करतात, काही निकुड बाहेर क्लास केले असतील हा. त्यासाठी आपल्याकडे लायब्ररी व्यवस्था आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुलं अभ्यास करू जे MPSC थ्रू तुमच्याकडे येतात त्यांची प्रशिक्षण सुद्धा तुम्ही घेता ना? शकतात. हो, म्हणजे ग्राउंडचं फिजिकल असेल त्याचं आपण फिजिकल घेतो. आता Physical. आमच्याकडे विचार केला, आता डिपार्टमेंट मार्फत फिजिकलची तयारी चालू आहे. आता आमच्याकडे जवळपास 18 लोक आता सध्याला आहेत. विचार करा तुम्ही, तुमच्या मुलांचा अभ्यास घेण्यासारखे तुम्ही स्वतः अभ्यास करायला तुम्हाला काय वाटतं का नाही? आम्ही मुलांना सांगायला पाहिजे अभ्यास करा, पण ती आम्हाला सांगतात तुम्ही अभ्यास बघा याच्यापेक्षा काय अजून पाहिजे? तर एक गोष्ट नक्की आहे, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्याला त्यांच्या मुलांचे जे स्वप्न आहेत हा हे पूर्ण केल्याशिवाय म्हणजे मनामध्ये राहणार तर आम्ही नाहीतच, पण मनामध्ये एक ध्यास घेतलाय, येणाऱ्या काळामध्ये 100% शिकवून दाखवायचं. बघा या आमची मुलाखत तुम्ही तुमचं एवढं सांगितलं आणि मला पण भारी वाटलं. तिथं उगाच टायगर नाहीत तुमच्या मागं 2-2 टायगर. हे टायगर अकॅडमी मिरजगाव. सर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर द्या, जे कोणी व्हिडिओ पाहिल, ज्याला कोणी घरातले किंवा इच्छा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8605 21 47 42. ॲड्रेस सांगा. हा ॲड्रेस आहे मिरजगाव, अहमदनगर, सोलापूर हायवे रोडवरती आहे. मिरजगावपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती अकॅडमी आहे. चालेल, थँक्यू संतोर मामा. आणि फिटनेस तुम्ही असंच राहू द्या. आणि सर तुमचं लवकरच काय म्हणतात तुम्ही 6 महिन्यात तुमचं ट्रेनिंग एकदम परफेक्ट असेल. पोस्टवरती असतील नक्की. मला रावल नाही, मी मागून प्रश्न विचारण्यापेक्षा समोरून यावं म्हटलं. तुम्ही पुणेकर दोन्ही पण सर ऑलमोस्ट कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत? आता किती मॅरिड? आपल्याकडे जवळपास 18 जिल्ह्याची पोरं आहे. नाही मॅरिड किती? आता 19 जण आपल्या देशात मॅरिड आहे. आता हे 2 पुणेकर सापडले. नगरकडले माणसं पुणेकडे बघतात, तुम्ही उलटे कसं काय आले इकडे? टायगर जिंदा आहे तुमच्यातला, अजून टायगर जिंदा आहे. आमचं टायगर तुमचं टायगर म्हणून तुम्ही अकॅडमीला जॉईन झाले. आता तुमची मुलं काय म्हणते? टायगर आले का वाघीण आली आमची? तुम्ही वर्दीमध्ये दिसले, तुम्ही तुमचं असं भविष्यासाठी शुभेच्छा. छान वाटलं तुम्ही इकडं पुण्याकडून इकडं आले. जसं इंदापूरकडून तुम्ही आले, तुम्ही पुण्यात चालू होता पुणे उलटे तुम्ही. आणि असेच तुम्ही मोटिवेटर राहा, लवकर भरती व्हा, शुभेच्छा देतो. थँक्यू.